Existing national highways versus Indian expressways proposed. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर लाईक करा, नाही आवडली तर डिसलाईक करा. सदरील माहिती जर कोणाच्या कामाला येईल असे वाटले तर ती त्यांच्यापर्यंत शेअर करा. कमेंट करायला विसरू नका आणि यूट्यूबच्या या प्रसारण सेवेत अधिकृत सदस्य होण्यासाठी जॉईन पर्याय निवडायला देखील विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनोज कुमार मुनोत. आज आपल्यासमोर मुंबई ते बेंगलोर सद्यस्थितीतील नॅशनल हायवेची परिस्थिती घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर प्रस्तावित मुंबई बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेबद्दलची आतुरता देखील समोर घेऊन येणार आहे. तर आपलं एकच काम आहे की आपल्याला काय हवं आहे. आत्ता जे गर्द आणि फिकट रेषेत दिसत आहे आत्ताचे पर्याय आहेत आणि भविष्यात आपणास एक्सप्रेसवे आत्ता जे सरकता पांढरे डॉट चमकत होते तसं असणार आहे. तर जाणून घेऊयात या मार्गावरील महत्त्वाच्या अपडेट्स. लोणावळा येथील मिसिंग लिंकच्या निमित्ताने आणि पुढे खंडाळा येथील खंबाटकीच्या टनेलच्या द्वारे. तर आपण इथं पाहू शकता की आत्ता सध्या फार मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. 16 तास 35 मिनिट 935 किलोमीटर सध्याचं जे दाखवलेलं आहे त्या हिशोबाने फोर व्हीलरने. आणि जर काही तर तुम्ही टू व्हीलरचा पर्याय निवडला तर थोडंसं 935वरून ती बदल होतं आहे ते पाहून घेऊयात आपण. 936 18 तास 10 मिनिट. काय बदल झाला सांगत बसणार नाही, पाहून घ्या तुम्ही. डायरेक्ट तिकडं सोलापूर विजापूर मार्गे दाखवतो आहे हा, जिकडं की 1 किलोमीटरचा फरक पडतो आहे असं यांचं म्हणणं आहे. इथं जुन्या पुणे बेंगलोर रोडला काम चालू आहे असं यांचं म्हणणं आहे. राहिली गोष्ट आपण जे म्हटलो होतो की मिसिंग लिंक आणि खंबाटकी टनेल याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओत पाहू.